ये मुली ये. शुभम भवतु. स्वामीजी, या मुलीशी आकाशचं लग्न ठरलंय आणि हे तिचे आई वडील, हा तिचा मुलगा. या ना आत्या, ये. दैनंदिन सहवासाने उलट मैत्री अजून फुलते. एकमेकांच्या चुका, खोडी, सवयी या गमतीत घ्यायची कला फक्त मैत्रीत शिकवते. म्हणून नवरा बायकोच्या नात्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मैत्री आहे. उत्तम उत्तर दिलीस. जिला संसाराचं सार समजलं ती साक्षात लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्हींचं रूप. सुखी राहा. तथास्तु. स्वामीजी, बसून घ्या ना. वहिनी, अगं काय मस्त उत्तर दिलेस तू. वा 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 वा. कसं काय तुला इतकं छान सुचलं? स्वामीजी, बहिणींनी दोघांच्या पत्रिका आणल्या, जरा बघा ना. आता त्याची काही एक गरज नाही. नाही, पण माझ्या मनाच्या समाधानासाठी पाहिल्या असत्यात तर. तुझ्या मनाची खात्री व्हावी म्हणून मी पत्रिका बघतो हवं तर. पण उत्तम सून मिळवलीस तू. या मुलीच्या इतकं सुखी तुझ्या आकाशला दुसरं कोणीही ठेवू शकत नाही. ही मुलगी वसुंधरा तुझ्या घरात भरभराट घेऊन येईल, आनंद घेऊन येईल. जयश्री, माणसाची जाण फक्त ग्रहांवर आणि त्याच्या पत्रिकेवर अवलंबून नसते, तर त्याच्या माणुसकीवरही अवलंबून असते. अरे येऊ ना. या ना. तुम्ही तर व्याही आमचे. तुम्हाला खास आमंत्रण. खरं सांगू का, तुमचं नशीब फळफळलंय. हा, स्वामीजी फक्त आमच्यासाठी आलेत, अगदी खास. पण तुम्हाला सुद्धा त्यांचं दर्शन झालं. मुख्य म्हणजे तुमच्या वसुंधरेला त्यांनी पसंत केली. हो ना, हिच्यापेक्षा दुसरी चांगली सून मिळणार नाही तुम्हाला असं म्हणाले. असतं एखाद्याचं नशीब. तिच्या पाठीमागे पुण्याई असेलच की तुमच्या कुठल्या तरी जन्मातली. आता तुम्ही बोलताय म्हणजे असेल ना. ते म्हणजे आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून आम्ही आतमध्ये आलो. तुम्ही माझं काम केलंय का? म्हणजे वसुंधरा आणि बनीच्या नावाने काही प्रॉपर्टी केली आहे का? नाही ना, थोडासा प्रॉब्लेम झालाय.
म्हणजे आमचं घर आहे ना ते वडिलोपार्जित आहे. नाही हो, म्हणजे तुमचं राहतं घर त्यांच्या नावावर करा असं म्हणत नाहीये मी. दुसरी एखादी प्रॉपर्टी नाहीये का? नाहीतर उद्या म्हणाल की जयश्रीबाईंनी तुम्हाला राहत्या घरातून बाहेर काढलं. जयश्रीताई, त्याचं काय आहे ना, म्हणजे आमच्याकडे दुसरी प्रॉपर्टी नाहीये ना. पण मी काय करणार? नाही नाही म्हणजे तुम्ही काही करू नका.